माणूस या सृष्टीमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने या प्रकृतीवरती नियंत्रण मिळवण्याचा फार प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना तो हे विसरला की मी पण त्या प्रकृतीचा एक भाग आहे. लहानपणापासून जेव्हा आपण बघतो की आपलं ज्यावेळेस मन तयार होतं, मी जेव्हा तयार होतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट ही माझ्यासाठीच आहे अशा प्रकारचे आमच्या मनामध्ये एक धारणा तयार होते. आणि मग हळूहळू असं वाटायला लागतं की हे सर्व जग जे आहे ते माझ्या सुखासाठी आहे, माझं साधन आहे. जंगल ही प्रकृतीचाच एक भाग असल्यामुळे प्रकृती तिथे संपूर्ण नियंत्रण ठेवते. पण जसजसं मानवाने वस्ती तयार केली आणि त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एक कृत्रिम जग निर्माण केलं. या प्रकृतीमध्ये प्रत्येक जो स्रोत आहे त्या स्रोताचा, त्या गोष्टीचा त्याने स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या ऐशोआरामासाठी त्याने त्याचं हार्नेस केलेलं आहे, त्याचं दोहन केलेलं आहे. आपण जेव्हा प्रकृतीबरोबर छेडछाड करतो, तिला आपण साधन म्हणून वापरण्याचा, संपत्ती म्हणून आपली संपत्ती आहे असं समजून ज्यावेळेस वापरतो तेव्हा आम्ही हे विसरतो का ते पण स्वतंत्र जीवन आहे. ही प्रकृती पहा, ही दुर्गंधी आणि टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी तयार कर, दुर्गंधीपासून सुगंध तयार कर. आणि मनुष्य असा आहे का तो सुगंधापासून दुर्गंध येत आहे. एक माणसाने जर जंगल लावायला सुरुवात केली तर हजारो लोक त्याचा आनंद घेतात, लाखो लोक त्याचा आनंद घेतात. आणि लाखो नाही तर हजारो लोकांनी केलेल्या चुका तो एकटा दुरुस्त करू शकतो, एवढी ताकद माणसामध्ये. मग आज प्रकृतीला प्रत्येक जीव जर पाहिला तर या प्रकृतीमध्ये आपली भूमिका बजावतोय, तसं माणसाने देखील आपली भूमिका बजावली काहीच. मग आमची भूमिका काय? आपण योगदान देणाऱ्यांमध्ये पाहिजे, भोगदान घेणाऱ्यांमध्ये नाही. आज आमची समस्या आहे की आम्हाला हवंय, आम्ही भोग घेण्यासाठी इच्छुक आहे, परंतु आम्ही योगदानासाठी इच्छुक नाही. आपण आपलं नाव हे कल्याणकारी लोकांच्या यादीमध्ये ठेवलं पाहिजे. आपण नेहमी द्यायला शिकलं पाहिजे. झाडांमध्ये किती क्षमता असेल पाणी धरून ठेवण्याची. आपण नुसते झाडं नाही येते, पाण्याची कोठार आहे, खाली पाण्याचं कोठार आहे आणि वर हिरवगार झाड आहे. एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू आणि मोठी झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. हे फक्त आमचं गाणं पुस्तकातच राहील. तुम्ही जर एक झाड तोडलं ना, तुम्ही 10 झाडं लावली पाहिजे. आम्ही जंगलं जपली पाहिजे. जंगलं जपली तर नद्या टिकतील, कारण त्या जंगलांच्या आतमध्ये नद्यांचं जीवन लपलेलं आहे. आणि ती ज्या नद्या आहेत, नद्या जर तुमच्या टिकल्या तरच तुमचं जीवन आहे माणसाचं. की वने, नद्या आणि पर्वत का महत्वाची आहे? ही पर्वत रांगा जी आहे, जर हिमालय नसता तर आपल्याकडे दुष्काळ पडले असते, वाळवंट झाला असतो. आम्ही जर महाभारत, रामायण किंवा जर पुराण जर ग्रंथ उचकून पाहिले तर प्रत्येक पर्वताचं स्वतःच एक फार मोठं महत्व आहे. त्याला ऋषी तुल्य महत्व होतं. नवे नवे ते पर्वत ऋषी मानले जायचे, माणसाचं अस्तित्व यांच्याशिवाय. आणि मग आम्ही त्यांचं काय केलं पाहिजे? जोपासना केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आम्ही डोंगरांना धक्का नाही लावून दिला पाहिजे. आम्ही आमचे रस्ते करताना त्यांच्या निसर्ग सृष्टीला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हवं तसं आम्ही या सृष्टीबरोबर जर आम्ही वागायला लागलो तर एक दिवस सृष्टी तर राहील, ती स्वतःला सावरेल, आम्ही संपलेलो असतो. अरे माणसा कधी होशील माणूस? माणसाने जर माणूसच नाही व्हायचं मग कोणी माणूस व्हायचं? प्राण्यांनी व्हायचं का? जंगलांनी व्हायचं? हे तर श्रेष्ठच आहे आपल्यापेक्षा. नदी श्रेष्ठच आहे. माणसाचं जीवन जर समृद्ध करायचं असेल तर त्याने या तिघांचे जीवन आहे त्यांचा महान जीवनाचा आदर ठेवला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि जर आम्ही जर अशा प्रकारे जर काळजी घेतली तर नक्कीच आमचं जीवन समृद्ध होण्याशिवाय राहणार नाही. आणि असं समृद्ध जीवन आज प्रत्येकजण अपेक्षा करतोय, परंतु ते निसर्गाच्या विरोधात जाऊन करतोय. आपल्याला एक लक्षात ठेवायचंय, निसर्गाशी छेडछाडणं. आणि म्हणून आपण हे निसर्ग जपला पाहिजे. निसर्ग जपणे, जंगल, नद्या आणि पर्वत जपणे म्हणजे स्वतःला जपणे आहे. हे ज्या दिवशी माणसाला कळेल त्या दिवसानंतर माणसाचं जीवन खऱ्या अर्थाने सोपं जाईल. आजचा माझा प्रश्न असा आहे की वने असतील, नद्या असतील आणि पर्वत असतील किंवा ही प्रकृती असतील, या पूर्ण प्रकृतीचं जे संतुलन आहे ते ढासळलेलं आहे. कारण मनुष्य एका बाजूला जर बघितलं तर प्रगती करतोय किंवा विकास करतोय. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अधोगती होते. तर विकास पण करायचा आहे आणि प्रकृतीचे झालेले असंतुलन ते पण रोखायचं असेल तर या दोघांचा ताळमेळ साधून एक प्रकृतीसोबत विकास कसा करावा, सद्गुरू आज आपल्याला वने, नद्या, पर्वत आपल्या प्रकृतीचं महत्त्व समजून सांगताय. ते तर अनन्य साधारण आहेच आणि हे मनुष्याला कुठेतरी माहिती आहे. प्रत्येक वेळेस अवेअरनेस किंवा हे लहानपणापासून आपण ते पाहतच असतो.
माझा प्रश्न सर असा आहे, की एवढं सगळं माहीत असून सुद्धा, समोर सगळं घडतंय हे पाहून सुद्धा मनुष्य त्याच्या विपरीत का वागतो? कारण आज जो काही विकास करतोय तो त्याच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी या प्रकृतीचा ऱ्हास होतोच आहे. तर मग तरी सुद्धा आपण त्या दिशेने का बरं वाटचाल करतो? मित्र, माणूस या सृष्टीमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी. बुद्धिमान या अर्थाने की तो आपल्या विचारांच्या ताकदीवरती, आपल्या कल्पनांच्या ताकदीवरती, तर्कबुद्धीवरती प्रत्येक गोष्टीमध्ये नियंत्रण मिळवू शकतो. त्याने ब्रह्मांडाचा शोध लावायचा प्रयत्न केला, त्याने हवेमध्ये उडण्याचं कौशल्य प्राप्त केलं, त्याने पाण्याचा खोलवर शेकडो मैल जाण्याचं कौशल्य प्राप्त केलं, जमिनीमध्ये कित्येक किलोमीटर त्याने हातमध्ये छेद करण्याचं कौशल्य प्राप्त केलं. म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने या प्रकृतीवरती नियंत्रण मिळवण्याचा फार प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना तो हे विसरला की मी पण त्या प्रकृतीचा एक भाग आहे. जसं एखाद्या बोटीवर एखाद्या विकृत माणसाने बाकी सर्वांना बोलून मारायचे म्हणून त्या बोटीला मोठं छिद्र पडावं, अशाच प्रकारचा काहीसा प्रकार आहे. आणि तो का करतो आहे? म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्ट असं वाटतंय की ती माझं साधन आहे, माझं जीवन समृद्ध करण्यासाठी ते निर्माण झालेले माझ्यासाठी आहे. लहानपणापासून जेव्हा आपण बघतो की आपलं ज्यावेळेस मन तयार होतं, मी जेव्हा तयार होतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट ही माझ्यासाठीच आहे, अशा प्रकारचे आमच्या मनामध्ये एक धारणा तयार होते. मी सर्वश्रेष्ठ आहे, आई वडील माझ्यासाठी आहेत, बहीण भाऊ माझ्यासाठी आहेत, माझे आजी आजोबा माझ्यासाठी आहे, सगळ्यांना मला खुश करायचं आणि माझ्या सुखासाठी, माझ्या मनोरथांसाठी या सर्वांचं आयोजन आहे, अशा प्रकारची भूमिका आणि भावना जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं तयार होतात. स्वतःबद्दल करुणा, कनवाळूपणा आणि इतरांबद्दल कठोरपणा अशा प्रकारची एक धारणा अहंकारामध्ये तयार होत जाते. आणि मग हळूहळू असं वाटायला लागतं की हे सर्व जग जे आहे ते माझ्या सुखासाठी आहे, माझं साधन आहे. आज जी लढाई चालू आहे ती हक्काची चालू आहे, याच्यावर माझा अधिकार आहे, ते मिळवण्याचा तो प्रयत्न करतोय. मग तो पैसा असेल, साधनं असतील, प्रतिष्ठा असेल, पद असेल, इतर काही गोष्टी असतील. मग हे करत असताना आज आपण बघतो की माणसाने पूर्वी प्रथम जंगलामध्ये जी कंदमुळं मिटायची ती खायचा, जे प्राण्यांची शिकार करताना त्यांची शिकार करून खायचा. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी तो या प्रकृतीवरती हल्ला चढवायचा. जेव्हा तो जंगलामध्ये राहत होता तोपर्यंत ते काहीसं ठीक होत, कारण जंगलाचे नियम हे प्रकृतीचे नियम असतात. जंगल स्वतःहून संतुलन साधतं. जंगल ही प्रकृतीचाच एक भाग असल्यामुळे प्रकृती तिथे संपूर्ण नियंत्रण ठेवते. पण जसजसं मानवाने वस्ती तयार केली आणि त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एक कृत्रिम जग निर्माण केलं, आर्टिफिशियल इन्फ्रास्ट्रक्चर आज आम्ही जे बघतो, अगदी रस्ते असतील, दळणवळणासाठी त्याच्यावर नद्यांवरती घातलेले पूल असतील, बंधारे असतील, वीज निर्मिती असेल, पाण्याचा साठा असेल, जंगलांची तोड करून त्याची शेती निर्माण केली असेल, या प्रकृतीमध्ये प्रत्येक जो स्रोत आहे त्या स्रोताचा, त्या गोष्टीचा त्याने स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या ऐशो आरामासाठी त्याने त्याचं हार्नेस केलेलं आहे, त्याचं दोहन केलेलं आहे. तेव्हा आपण काय म्हणतो, त्याची कापणी केलेली आहे, हार्वेस्टिंग. या प्रकृतीचे जे काही हिस्से आम्ही समोर बघतो, मग त्याच्यामध्ये जंगल असतील, नद्या असतील, पर्वत असतील, नैसर्गिक जी काही साधन संपत्ती ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण शब्द काय वापरलेला आहे, संपत्ती. म्हणजे माणसाचं सुद्धा तो मानव संसाधन, रिसोर्स म्हणून बघतो, ह्युमन रिसोर्स, त्याला पण त्यांनी साधन बनवलेले. जर एक माणूस दुसऱ्या माणसाला जर साधन बनवत असेल
तर याच्यापेक्षा दुसरी गुलामी काय असू शकते? दुसऱ्याचं शोषण करून स्वतःचं पोषण करणे हेच मुळात प्रकृतीच्या विरोधात. आणि म्हणून आज मनुष्य ज्याप्रमाणे वस्तू करून नद्यांच्या, समुद्राच्या काठावरती, किनाऱ्यावरती जो आपलं त्या ठिकाणी वसाहत करतो आहे, त्या वसाहतीमध्ये त्याने प्रकृतीला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पोहोचवले. आणि जेव्हा प्रकृती तांडव करते तेव्हा काय होतं हे आपण अनेक सुनामींमध्ये, महापुरांमध्ये, भूस्खलनामध्ये, हिमाचलमध्ये तर आम्ही दरवर्षी मोठमोठे अग्नीचे तांडव लॉस एंजलिसमध्ये आत्ता ताजा आम्ही अनुभवतो आहे. तुम्ही जर टीव्हीचा चालू केला तर तुम्हाला दररोज कुठे ना कुठे मोठी आग लागलेली बघायला मिळेल. कुठे लागली नाही तर माणसं लावतात. सामेच तात्पर्य असं की काल परवा आम्ही नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यामध्ये गेलो होतो. तर तिथले शेतकरी सांगत होते की आमच्या आजोबांच्या काळामध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा फार लहान होतो 40-45 वर्षापूर्वी, तेव्हा इथे अख्खं जंगल होतं असं आमचे आजोबा सांगायचे. या डोंगरावर जायला भीती वाटायची आणि आज ते डोंगर पूर्ण बोडके आहे. मला सांगा, आपल्या डोक्यावरचे जर केस तरुणपणा जर उडाले तर आपल्याला परत केशरोपण करावं असं वाटतं. जेव्हा तुम्ही ह्या प्रचंड अशा पर्वतांना बोडकं करता तेव्हा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरकं करता. हे तुम्हाला का कळत? कारण जसं वास्तू एक पुरुष आहे, त्याच्यामुळे आम्ही वास्तूची शांती करतो. जेव्हा आम्ही एखादं घर बांधतो त्या घराची आम्ही शांती का करतो? कारण त्याला एक पुरुष समजलेलं आहे, त्याला दिशा आहे. कुठे किचन असावं, कुठे हॉल असावा, कुठे बेडरूम असावं, कुठे टॉयलेट, ह्या सगळ्या गोष्टींना एक दिशा आहे. ईशान्य दिशेलाच ईश्वराचं मंदिर असावं, पूर्व दिशेलाच अग्नी असावा. म्हणजे घराचा मालकाने कुठे झोपावं, कोणत्या दिशे, या सगळ्या गोष्टींचं का गणित आहे? कारण ही भूगोल आहे. तुम्ही कंपास जर धरला पृथ्वीवरती तर तो स्वतःला एका विशिष्ट दिशेने स्थिर करतो, तर तुमचं जीवन सुद्धा एका विशिष्ट दिशेने स्थिर होतं. हा पण एक चुंबकच आहे. याला आपण साऊथ अँड नॉर्थ पोल आहे. असं जर नसतं तर भरती आणि ओटी आलीच नसती. भरती आणि ओटी फक्त समुद्राला येत नाहीये, तुमच्या माझ्यामध्ये असलेला जो 75% समुद्र आहे त्याला पण ती भरती ओटी येत. या आजूबाजूला असलेल्या ग्रह, नक्षत्रांचा, ताऱ्यांचा आमच्या जीवनावरती फार प्रभाव होतो. हे आम्ही आत्तापर्यंत इतिहासामध्ये भरपूर वेळा अनुभवले. सूर्यावरती जेव्हा सौर वादळ निर्माण होतात, 14 पृथ्वी जर एकावर एक ठेवल्या तर एवढ्या उंचीचे ज्वाला, 14 पृथ्वी एकावर एक ठेवा, आणि 24 आणि 25 या वर्षामध्ये अशा सौर ज्वाला निर्माण झाल्यामुळे पृथ्वीवरती बऱ्याच प्रमाणामध्ये आपण आज उलथापालथ बघायला आपण माणसांच्या स्वभावांमध्ये, हिंसेमध्ये अगदी तांडव बघायला मिळतं, वादळ बघायला मिळतात, पूर बघायला मिळतात. असा देश राहिला नाही त्या देशामध्ये पूर आला. बांगलादेश पूर्ण पाण्यात बुडाला, पाकिस्तान पूर्ण वाहून चालला होता. इजिप्तमध्ये तुम्ही जा, फ्रान्समध्ये, अमेरिकेमध्ये, प्रत्येक देशामध्ये जिथे कधी पूर पाहिला नाही लोकांनी 50-60 वर्ष, त्या लोकांनी गाड्या वाहून गेल्या, घरं जमीनदोस्त झाली. आणि अमेरिका आणि चीन सारख्या देशांमध्ये ज्यांनी कधी 70 वर्ष दुष्काळ पाहिला नाही त्यांनी सुद्धा दुष्काळ अनुभवला. मित्रांनो, आपण जेव्हा प्रकृतीबरोबर छेडछाड करतो, तिला आपण साधन म्हणून वापरण्याचा, संपत्ती म्हणून आपली संपत्ती आहे असं समजून ज्यावेळेस वापरतो, तेव्हा आम्ही हे विसरतो का ते पण स्वतंत्र जीवन आहे. ते स्वतंत्र जीवन नाही आहे, तर त्या जीवनावरती जसं बांडगुळ हे झाडावर राहतं, झाड जर मेलं ते बांडगुळ पण मरतं, तसं एक अर्थाने मनुष्य हा या सृष्टीमध्ये एक बांडगुळ आहे. जर त्याने या सृष्टीमध्ये चांगलं काही करू शकला नाही तर तो एक बांडगुळच आहे. जन्माला आला आणि पाणी वाहून मेला, अशा हेल्यासारखी परिस्थिती आहे. जिथे माणूस जातो तिथे
तो काहीतरी नुकसानच करतो, दुर्गंधी करतो. ही प्रकृती पहा, ही दुर्गंधी आणि टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी तयार कर, दुर्गंधीपासून सुगंध तयार कर. आणि मनुष्य असा आहे का तो सुगंधापासून दुर्गंध येतात. त्यांनी जर स्वतःला जर अत्तर लावलं ते अत्तर सुद्धा काही वेळा घाण होत. ह्या सुगंधी द्रव्याचा वास देखील हे शरीर नाहीसा करतं, एवढी त्याच्यामध्ये गंदगी आहे. आणि त्याच्याविषयी फार अभिमान आहे माणसा स्वतःच्या शरीराविषयी फार अभिमान. त्याच्यामुळे त्याच्या शरीराला सजवण्यासाठी, त्याच्या मनाला सजवण्यासाठी, मनाच्या कामना पूर्ण करण्यासाठी तो मोठ्या प्रकारचा प्रपंच उभा करतो, शरीरासाठी प्रपंच उभा करतो, माणसांची जुडाजाड करतो, आयोजन करतो, सेवकांचं आयोजन करतो, दास दासींचं आयोजन करतो. आणि मनासाठी, कामनांची तृप्ती होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार असेल, प्रतिष्ठा असेल, मोह असेल, माया असेल, ह्या कामना करून तो आजूबाजूला एक भौतिक जग निर्माण करतो. पण ते भौतिक जग जेव्हा तो निर्माण करतो तेव्हा तो प्रत्येक पावलागणिक या प्रकृतीचं दोहन करत असतो. हस्तिदंतापासून सुंदर वस्तू तयार होतात नक्षीकाम केलेल्या, म्हणून हत्तीचे दात कापले जातात. तुम्हाला माहित पाहिजे की हरणाची काळवीट म्हणून काही जाती आहेत. त्या जातीपासून जसं रामायणामध्येच उदाहरण आहे, सुवर्णमुगाचा मोह झाला सीतेला आणि त्याची चोळी घालावी त्याच्या त्या कातड्याची, म्हणून सगळं रामायण घडलं. तरी आम्ही त्यातून काही धडा घेत ना. प्रभू रामचंद्रांसारखा ईश्वरी अवतारी पुरुष, त्याला देखील या संसारामध्ये सगळे भोग भोगावे लागले. आपल्या पत्नीचा विरह सहन करावा लागला, आपल्या मुलांबरोबर युद्ध करावं लागलं, आपल्या प्रजेकडनं टोमणे ऐकावे लागले, अविश्वास दाखवला प्रजेने. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर ईश्वर सुटू शकलेले नाही, तुमची माझी काही गंजीच नाही. आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोह आम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो. मग माणसाच्या आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी काय, त्याचं कारण आहे अज्ञान. शेतचिल्ली ज्या फांदीवर बसलेला आहे तेच फांदी समोरून तोडतोय. तो शेंड्याकडून बसला आणि फांदी खोडाकडून तोडतोय. लोक जाता येता म्हणतात, अरे शेतचिल्ली, अरे तुझी फांदी तोडतो, तिच्यावर बसलायस, पडशील, मरशील. तो त्यांना म्हणतो, तुम्ही मला शिकू नका. माझं आयुष्य गेलं झाडं तोडण्यामध्ये, कुठून बसायचं हे तुम्ही मला शिकू नका. हा शेतचिल्ली कोण आहे? हा शेतचिल्ली म्हणजे माणूस आहे. आणि सांगणारे लोक ते कोण आहेत? ते कोण आहे? ती प्रकृती आहे. अग्नी असेल, वायू असेल, आकाश असेल, हे सतत आम्हाला काहीतरी सांगतंय. जेव्हा वीज आकाशातून खाली येते तेव्हा आम्हाला काहीतरी सांगते. जेव्हा अतिवृष्टी होते ती वृष्टी आम्हाला काहीतरी सांगते. जेव्हा वादळ होतं ते वादळ आम्हाला काहीतरी सांगते. जेव्हा दुष्काळ पडतो दुष्काळ आम्हाला काहीतरी सांगतोय. जेव्हा झाडांवर रोगराई येते ते रोगराई आम्हाला काहीतरी सांगते. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये विषाणूंच्या लहरी येतात, त्या कोरोनासारख्या लहरी आम्हाला कधी सांगताय, प्लेग सारख्या साथी आम्हाला कधी सांगतात. इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत नाही, हे पुन्हा पुन्हा घडते. 100 वर्षांनी हे पुन्हा पुन्हा घडत. किड्या मुंग्यासारखी माणसं मरतात. मग युद्ध असेल किंवा रोगराई असेल किंवा या निसर्गाची आपत्ती असेल. मित्रांनो, याला कारणीभूत सर्वस्वी माणूस आहे. आणि त्याने ज्याप्रमाणे तो स्वतःला महत्व देतो एक जीवन म्हणून, तुमच्या पायाखाली किती मुंग्या मेल्या याचा तुम्ही कधी विचार केला? पण जैन समाजामध्ये त्याचा फार विचार करतात. कुठल्याही जीवाला आपल्यामुळे नुकसान नको. अगदी श्वासामधून आपले जीवाणू मारायला नकोत म्हणून ते तोंडावर काय बांधतात, असं फडकं बांधून येत. असं तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे एवढं ते या प्रकृतीसोबत काय असतात, एकदम संवेदनशील असतात. मग आम्ही या प्रकृतीसोबत कसे आहोत हे तुम्ही गड किल्ल्यावर गेल्यावर पाहायला मिळतं आपल्याला. आम्ही
या पर्वतांसोबत काय केलं. जर शहरांच्या तुम्ही कडे गेलात तर सिमेंटची जंगलं उभारण्यासाठी पर्वतांना तोडलं गेलं, फोडलं गेलं, त्यांचा सर्वनाश केला गेला, त्यांचं पोट फाडलं गेलं, अनेक विस्फोट घडून त्याच्यात ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या गेल्या. आम्हाला असं वाटतं की पर्वत तर आहे, आणि त्याच्यापासून आलेल्या दगडापासून तुम्ही घर बांधता आणि त्याची शांती घालता, मग ते पर्वताचं जीवन किती मोठं असेल. साधा एक वडाचं झाड असेल, त्या वडाच्या झाडावरती लाखो करोडो अब्जावधी जीव स्वतःचं जीवन बसर करत असतात, मातीमध्ये देखील आणि झाडावर देखील. हजारो पक्षी उन्हाळ्यामध्ये तिचं आसरा घेतात, सावली मिळते, खायला अन्न मिळतं, आणि वडाच्या झाडाखाली पाणी अवश्य असतं. सर्व प्रकारचे जीवन जसं तुम्ही पाहिलं असेल की काही धर्मांमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा सर्व प्रकारची प्रलय येतील आणि या सृष्टीचा पुन्हा एकदा विध्वंस होईल, पूर्ण जीवसृष्टीचा नष्ट होईल, तेव्हा एक होळी येईल. त्या होळीमध्ये प्रत्येक जातीचा एक जीव, प्रत्येक प्रकारचा एक जीव, प्रत्येक प्राण्यातला एक जीव, अशा प्रकारचं एक जेनेटिक्स जपून ठेवण्यासाठी ती होळी फक्त जगेल, बाकी कोणी जाणार. तशा प्रकारे आज जर दुष्काळ पडला तर वडाचं एकमेव झाड असं आहे का तिथे सर्व प्रकारची जीवसृष्टी जिवंत असते. बरोबर आहे. एखाद्या वनस्पतीचं एक बी जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही त्या वनस्पतीची पुन्हा जपणूक करू शकता, पुन्हा संपादन तिला करू शकता, नवीन तिची निर्मिती करून एका बियापासून अनेक बिया, परत त्याच्यापासून अनेक बिया, अशा प्रकारे एक तीळ 7 जण वाटून खाऊ शकता. एक तीळ 7 जण वाटून कसा खाऊ शकता, त्याची लागवड करू, त्याला परत मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन घेऊन तो वाटून घेऊन खाऊ शकता. एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता असं आम्ही म्हणतो, पण त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही. तसं या प्रकृतीमध्ये आम्हाला जर सगळं भोगायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही असं का करतो, कारण अज्ञान आहे. लहान मुलाला जर विचारलं ते विस्तवाजवळ का जातं, का जातं, सूर्य हातामध्ये येऊन पोट कापून काय येतं, हॅलो, ते त्याच्या आरोग्याला घातक अशा गोष्टी का बरं विकत येऊ खातं. अज्ञान आहे. त्याच्याकडे त्याचं ज्ञान नाही आहे की कोणती गोष्ट माझ्यासाठी गरजेची आहे आणि कोणती गोष्ट माझ्यासाठी घातक आहे. तसं माणसाला देखील ज्ञान नाही. तुम्ही फार IPS IAS IRS कुठले तरी ऑफिसर्स झालात, सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी झालात, किंवा तुम्ही फार मोठे बिझनेसमॅन झालात, तुम्ही फार मोठे नेता झालात, तुम्ही सायंटिस्ट झालात, किंवा तुम्ही फार मोठे शेतकरी झालात, काही फरक पडत नाही. तुम्ही किती चांगले माणूस झालात याच्याशी जास्त संबंध आहे. एक चांगला माणूस हा या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतो. मग चांगला माणूस म्हणजे जो आपल्या सुखासाठी प्रकृती किंवा इतर जीवांना नुकसान पोचवते, यावर तो त्यांची संपादन करतो. तुम्ही अनेक लोक पाहिले असतील की आपलं सगळं आयुष्य जंगलामधल्या जखमी प्राण्यांना आश्रय देऊन त्यांचं उपचार करून त्यांना परत स्वस्थ करण्यासाठी आपलं आयुष्य घातले. एक महाशय आहेत, ते आयुष्यभर पाणी पाजताय फक्त प्राण्यात. ज्या भागामध्ये दुष्काळ आहे अशा भागामध्ये फक्त प्राण्यांना, पक्ष्यांना पाणी पाजता, एवढंच काम करतात. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्यांनी 40 वर्ष फक्त जंगलच लावलेले आहे. बघा, विचार करा, एक माणसाने जर जंगल लावायला सुरुवात केली तर हजारो लोक त्याचा आनंद घेतात, लाखो लोक त्याचा आनंद घेतात, आणि लाखो नाही तर हजारो लोकांनी केलेल्या चुका तो एकटा दुरुस्त करू शकतो, एवढी ताकद माणसामध्ये. मग आज प्रकृतीला प्रत्येक जीव जर पाहिला तर या प्रकृतीमध्ये आपली भूमिका बजावतोय, तसं माणसाने देखील आपली भूमिका बजावली काहीच. मग आमची भूमिका काय. मग आमची भूमिका त्या गोष्टीप्रमाणे जंगलाला आग लागली आणि छोटीशी चिवताई आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायची, जंगल विजवायचा प्रयत्न करत. तिथे कावळा बसलेला असो, कावळा त्याची मजा पाहतो, ते 100 चक्र. हा म्हणतो काय बावळटपणा आहे, तो ती मूर्खपणा आहे. तो जो बावळा कावळा आहे तो तिथं बसलेला होता आणि तो त्या चिमणीला म्हणायचा, काय चिवताई, हा
पावसाळा आला, तुझं घर राहिलं, माझं वाहून गेलं, तुझ्या दाराशी आलो तर मला तू घरात घेतलं नाही. कारण तुझं मेनाचं घर होतं, माझं शेणाचं होतं, धुवून गेला ते. पण आता मला तुझी कीव येते बघ. म्हणजे काय म्हणे, अरे तुझ्या चोचीमध्ये पाणी तरी किती बसतं, ते खाली पडेपर्यंत त्याची वाफ होत. शिवताई म्हटली, कावळे दादा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु जेव्हा कधी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासामध्ये माझं नाव तमाशा पाहणाऱ्यांमध्ये नसावं, तर माझं नाव हे विजवणाऱ्यांच्या यादीमध्ये असावं. आणि म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करते. मला माझ्या कर्माचं काय फळ मिळणार आहे हे मला माहीत नाही, त्याचा परिणाम काय होणार आहे हे बी मला माहीत नाही, ती आग विझते की नाही विझते हे बी मला माहीत नाही, परंतु माझा प्रयत्न बघून ज्यांच्यामध्ये खरंच विझवण्याची क्षमता आहे ती नक्कीच ही विझवण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्यासारख्या हजारो लाखो चिमण्या जर आल्या तर त्यांच्या प्रत्येक चोचीमधला एक थेंब मिळून, जसा पावसाचं एक एक थेंब बनून जसा एक मोठ्या प्रकारचा पाऊस पडतो, तसा पाऊस पाडण्याची क्षमता सुद्धा आमच्या एकीमध्ये आहे. त्याच्यामुळे कुठली छोटीशी गोष्ट छोटी नसते जर ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी असते. बरोबर आहे. एखाद्याने लाखो रुपये दिले, एखाद्याने 1 रुपया जरी दिला तर त्याच्या कष्टाचा तो जर कितवा हिस्सा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपण योगदान देणाऱ्यांमध्ये पाहिजे, भोगदान घेणाऱ्यांमध्ये नाही. आज आमची समस्या आहे की आम्हाला हवंय, आम्ही भोग घेण्यासाठी इच्छुक आहे, परंतु आम्ही योगदानासाठी इच्छुक नाही. आम्ही उपासना करण्यासाठी इच्छुक आहे, आम्ही जोपासना करण्यासाठी इच्छुक नाही. आम्हाला झाडाची सावली पाहिजे. जो झाड तोडतोय ते लाकूड तोडायला पण थकल्यावर झाडाची सावलीच पाहिजे. पण याची सावली मात्र तो पडली का झाडा मारून टाक, याची सावली एवढी विचार आहे. म्हणून तरी त्याची सावलीचं जे भूमिका आहे ती बदलली पाहिजे. आपण आपलं नाव हे कल्याणकारी लोकांच्या यादीमध्ये ठेवलं पाहिजे. आपण नेहमी द्यायला शिकलं पाहिजे. आम्हाला हात दिलेले आहेत, मग त्याचा तुम्ही वापर असा करणार आहात का असा करणार आहात, ते निसर्गाने तुमच्यावर सोडव. तुम्हाला डोळे दिलेले आहेत, तुम्ही त्या डोळ्यांनी चांगलं पाहणार आहात की घाणेरडं पाहणार आहात. तुम्हाला कान दिलेले, त्या कानाने तुम्ही चांगलं ऐकणार आहात की घाणेरडं ऐकणार आहात. दुसऱ्यांचं कौतुक ऐकणार आहात की दुसऱ्याचं कुटाळा ऐकण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट. सगळं या जगामध्ये दोन्ही पण गोष्टी आहे. प्रत्येक माणसाच्या 2 भूमिका आहे, 2 बाजू आहे. प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट घ्या ती दुधारी आहे. तुम्ही स्वतःचा आत्मघात करता की त्यांनी तुमचं उपयोजन साध्य करता हे तुमच्यावर आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की आपण जेव्हा आपल्या जीवनाचा विचार करतो माणूस म्हणून, तेव्हा ते जीवन जर समृद्ध करायचं असेल तर तुम्हाला पहिलं हे तुमच्या जीवनाला समृद्ध करणारे जे जीवन आहेत, मोठे जीवन आहे, ते म्हणजे नद्या आहे, पर्वत आहे, जंगलं आहे. जंगलांमुळे नद्या जिवंत आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. नद्या कोणामुळे जिवंत आहे? जंगलात. एक झाड हजारो लिटर पाणी धरून ठेवण्याची काय ठेवतं? क्षमता ठेवत. मातीमध्ये झाडांमध्ये किती क्षमता असेल पाणी धरून ठेवण्याची. आपण नुसते झाडं नाही येते, पाण्याची कोठार आहे, खाली पाण्याचं कोठार आहे आणि वर हिरवगार झाड आहे. एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू आणि मोठी झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. हे फक्त आमचं गाणं पुस्तकातच राहील. हे गाणं कसं झालं माहिती का? एक झाड लाव मित्रा, त्याला पाणी घाल, मोठे झाल्यावर आपण दोघे मिळून त्याच्या सावलीत खेळू. लाव कोणाला? दुसऱ्या अर्थ. पाणी कोणी घालायचं? दुसऱ्याने. मला गरज पडली तर सावलीचा वापर करेल, गरज पडली तर फांदी तोडेल, गरज पडली तर लाकूड तोडेल. मी लाकूड तोड्या व्हायला तयार आहे, परंतु मी वृक्ष संवर्धक व्हायला तयार नाहीये. ही समस्या आहे. काय करायला पाहिजे? एवढं सोपं आहे. जशी तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा करता तसं तुम्ही जर एक झाड तोडलं ना, तुम्ही 10 झाडं लावली पाहिजे. अमेरिकेसारख्या देशामध्ये आम्ही त्यांना समृद्ध म्हणतो, ती माणसं 50, 100, 200 वर्षांची झाडं सुद्धा मोठमोठ्या मशिनरींच्या मदतीने मुळा सकट, माती सकट उपटून दुसरीकडे नेऊन लावतात. जर त्यांना ते हायवे करायचे असेल, विकास करायचा असेल,
तुमचं शहर हे झाडांमध्ये जंगलामध्ये लपलेलं पाहिजे. ते खरं शो आहे. सिमेंटचं जंगल तुम्ही जर उभारलं तर तुमचा विनाश ठरलेला आहे. ज्या ठिकाणी झाडं नाहीये त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी झाडं आहेत अशा शहरांमध्ये 10 ते 15 डिग्रीचा फरक पडतो. हे आता नाही कळणार आहे. जेव्हा टेम्परेचर 50च्या पुढे जाणार आहे, आता काही शहरांमध्ये 45-46 तर कॉमन झालेलं आहे. 48-49 पर्यंत जात आहे. जेव्हा ते 50च्या पुढे जाणार आहे, मागच्या उन्हाळ्यामध्ये मी जेव्हा उन्हाळा कसला आलाय जून महिन्यामध्ये जेव्हा मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीमध्ये परिसरामध्ये बुलेट ट्रेनने ज्यावेळेस प्रवास करत होतो आणि स्टेशन पासून ते आमच्या पाहुण्यांच्या रूम पर्यंत जाईपर्यंत फक्त 5 मिनिटं उन्हामध्ये असं चालत गेलो. जवळ होतो म्हणून. मित्रांनो, स्ट्रोक बसला मला तेवढ्या वेळामध्ये. एवढ्या प्रचंड प्रकारे त्या ठिकाणी राजस्थान, हरियाणा, पंजाबच्या दिशेने जे गरम वाफ येते त्या भागामध्ये, एवढी गरम वाफ येते की तुम्ही उन्हाने काहीच नाही होत तुम्हाला. सूर्याच्या उन्हाने काहीच होत नाही. त्याच्या झळा आहे, त्या झळा तुम्हाला करपून टाकतात. टेम्परेचर 47-48. 50च्या पुढे जेव्हा टेम्परेचर जाईल ना तेव्हा माणसांना कळेल की सिमेंटच्या जंगलांचा धोका काय. हे सिमेंटचे जंगल मोठ्या, तुम्ही जर टॉप फ्लोअरला राहत असाल तर स्लॅब तापल्यावर काय होतं त्या घरातल्या माणसांची जेव्हा लाई लाई होते तेव्हा कळतं. म्हणजे आम्हाला या जंगलांचं किती महत्व आहे हे आम्हाला कधी कळणारच नाही. एक झाड लावलं ना तुम्हाला एसी लावायची गरज नाही. तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही गावाकडे गेला तर एवढ्या उष्णतेमध्ये ती सगळी माणसं घरात झोपत नाही. घरात एसी आहे, फॅन आहे, पण तिथे झोपत नाही. कूलर आहे, पण त्यांना लिंबाच्या झाडाखाली एक नंबर झोपला. आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली डायरेक्ट 10 डिग्रीचा टेम्परेचरचा फरक पडतो. मित्रांनो, हे आम्हाला शिकायचं आणि म्हणून आम्ही जंगलं जपली पाहिजे. जंगलं जपली तर नद्या टिकतील, कारण त्या जंगलांच्या आतमध्ये नद्यांचं जीवन लपलेलं आहे. आणि ती ज्या नद्या आहेत, नद्या जर तुमच्या टिकल्या तरच तुमचं जीवन आहे माणसाचं. विचार करा, जर नद्याच कोरड्या पडल्या, धरणं कोरडे पडले तर काय होईल? नद्या कोरड्या पडल्या, धरणं कोरडे पडतील. धरणं कोरडे पडले तर विहिरी कोरड्या पडतील आणि पुढे तुमचा घासा कोरडा पडेल. बरोबर आहे. मग घासा कोरडा पडतो ना तेव्हा तुम्हाला कळेल की त्याचे गांभीर्य काय. आणि म्हणून सद्गुरू सांगतात की वने, नद्या आणि पर्वत. पर्वत का महत्वाची आहे? ही पर्वत रांगा जी आहे, जर हिमालय नसता तर आपल्याकडे दुष्काळ पडले असते, वाळवंट झाला असतं. ते जे राजस्थानचे वाळवंट आहे थार, ते पूर्ण आपल्या देशामध्ये पसरले असतं. कारण समुद्रावरून वाहणारे जे वारे आहे त्यांना अडवण्याचं काम कोण करतं? ही सह्याद्रीच्या रांगा करता हिमालय करतात. हिमालयाच्या पर्वत रांगेत करतात. त्याच्यामुळे तो ते ढग परत मागे फिरतात आणि परतीचा पाऊस देतात. नाही तर आपल्याला सिंगलच पाऊस पडला असता, तो बी किती पडला असता, वळवाचा सोडून पाऊसच पडला असता. आणि भारतासारख्या देशामध्ये मोसमी हवामान काय आहे? त्या हिमालयाच्या पर्वतरांगांमुळे. तुमच्या कोकणातील पर्वतरांग घाटामुळे आहे. कोकणातील घाट जर नसता तर आपल्याकडे 140च्या स्पीडने वादळ आली असती पूर्ण भारतामध्ये वाका. परंतु ते सगळे समुद्राची वादळ थोपवण्याचं काम कोण करताय? सह्याद्रीच्या रांगा करताय, सातपुडा पर्वत करतो. पण आम्हाला त्यांचं महत्व नाही. आम्ही जर ते बोडके केले ना तर आता जो पाऊस आमच्याकडे पडतोय ते आम्ही पर्जन्य छायेचा प्रदेश आम्ही. बघा, तुम्ही जरा ढगांना अडवलं नाही तर ते वाहत राहतात. कित्येक किलोमीटर, हजारो किलोमीटर ते वाहत राहतात. त्यांना जेव्हा पर्वत अडवतात तेव्हा पाऊस पडतो. पर्वतच नसतील का? आपण ते म्हणतो रस्त्याने काय असतं, एक आजोबा उभे होते आणि त्यांचं बचळ होतं लावलेलं.
ते सारखे गाडी आली का बचडा काढायचे आणि त्या गाडीला दाखवायचे राहायला. दातांचा बचडा दाखवायचे. ते शेजारी एक मुलगा होता. तो म्हणे, "ओ आजोबा तुम्ही काय करताय?" तो म्हणे, "मला गाडी थांबवायची आहे." म्हणजे तुम्ही दात कशाला दाखवताय? मग त्या बोर्डवर लिहिलंय ना, बघ दात दाखवा आणि गाडी थांबवा. अहो हे दात नाही येते, हात दाखवा असं येते. आजोबांचं वय जात, हात दाखवा आणि गाडी थांबवा. तसं आहे ना, पर्वत जो आहे तो आजोबा आहे. तो हात दाखवतो त्या ढगांना आणि थांबवतो. बाबा थांबा इथे, थोडासा इथं पण डिस्चार्ज द्या. म्हणजे हे जे आज आम्ही मोसमी वारे बघतो आणि जो पाऊस बघतो, पावसाळा 4 महिन्याचा, हा जगात कुठेच नाहीये. तो फक्त भारतामध्ये आहे. मोसमी देश आहे आपला. लक्षामध्ये म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जगामध्ये 2च ऋतू आहे. हिवाळा आणि पावसाळा. उन्हाळा बिळाळा काय नसू दे. हा, मग ते पावसाळ्यामध्ये काय तापायचे तापून घेतं. फक्त 6 महिने हिवाळा, 6 महिने पावसाळा. असंच आहे जगामध्ये सगळीकडे. साधं तुम्ही श्रीलंकेत जा, दररोज पाऊस पडतो तिथे संध्याकाळी 4 वाजता. कारण ते विषुववृत्ताच्या जवळ आहे. दिवसभर तापणे, संध्याकाळी पाणी पडणे, हा त्यांचा कार्यक्रम आहे. हा, जे आपण पण नशिबान आहोत. भारतीय उपखंडामध्ये आपल्याला इकडनं सातपुडा पर्वत आहे, सह्याद्रीच्या रांगा आहे आणि तिकडनं हिमालय आहे. अशा दोघांच्या संरक्षणामध्ये आपण आहोत. इकडे तुम्ही गेलात तर त्या 7 सिस्टर्स आहेत, तिकडे 7 सिस्टर्स आहेत, इकडे हिमालय आहे आणि इकडे कोकणातील पर्वतरांगा आहे, सातपुडा आणि सह्याद्री. ह्याच्यामध्ये आपलं सर्व मध्य भारत हा सुरक्षित. मग ह्या पर्वतांचं किती महत्व आहे. आम्ही जर महाभारत, रामायण किंवा जर पुराण जर ग्रंथ उचकून पाहिले तर प्रत्येक पर्वताचं स्वतःचं एक फार मोठं महत्व आहे. त्याला ऋषितुल्य महत्व होतं. नवे नवे ते पर्वत ऋषी मानले जायचे. प्रभू रामचंद्राने जेव्हा सेतू बांधायचा, पहिलं समुद्राचं काय घेतलं? परवानगी घेतली, दर्शन केलं. बरोबर आहे ना. जो आपण जेव्हा म्हणतो ना संस्कारक्षम खेळाडू असतो ना, तो ग्राउंडवरच्या पहिल्या पावलामध्ये त्या क्रीडांगणाचं काय घेतो? दर्शन. म्हणजे हे बद्दल निर्जीव गोष्टी नाही आहे तर काय आहे? हे काय आहे? हे जीवन आहे. तुमचं माझं जसं जीवन आहे ना, तसं हे नद्यांचं पण एक जीवन आहे. नदी एक जीवन आहे. आपल्याकडे नद्यांच्या बाबतीमध्ये गंगा, जमुना, सरस्वती यांची पूजा करतो आम्ही. हा, तुम्ही पूर्ण कथा वाचा, त्याच्यामध्ये नदी वरती येते आणि त्या साधूला, त्या देवाला काहीतरी अर्पण करते. बरोबर आहे ना. जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा यमुनीला काय आला होता? पूर आलेला होता. जेव्हा भगवान कृष्णाच्या पायांना स्पर्श केला तेव्हाच ती ओसरली. तुम्ही वाचला असेल ना कहाणी. या नद्यांचं किती महत्व आहे. हल्लीच्या काळामध्ये बाहुबली तयार झाला आहे की नाही. त्या बाहुबलीमध्ये पण नदी आली आहे ना, पर्वत आलेले. म्हणजे तुमच्या माणसाच्या जीवनाची समृद्धी ही नद्यांशिवाय, पर्वतांशिवाय आणि जंगलांशिवाय नाही. जशा मालिका ज्या आहेत ना, टीव्हीवरच्या मालिका, ह्या पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, कोर्ट कचेरी, ह्याच्याच गुंडगिरी, मारामाऱ्या, घटस्फोट, दुसरं लग्न, तिसरी बायको, हे विजय हे याच्याशिवाय हे प्लॉट्स आहेत त्याचे. याच्याशिवाय त्या मालिका चालूच शकत नाही. पोरगोड्या, कारस्थानं, षडयंत्र, त्याच्याशिवाय त्यांचं काही अस्तित्वच नाही. तसं माणसाचं अस्तित्व यांच्याशिवाय. आणि मग आम्ही त्यांचं काय केलं पाहिजे? जोपासना केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आम्ही डोंगरांना धक्का नाही लावून दिला पाहिजे. आम्ही आमचे रस्ते करताना त्यांच्या निसर्गसृष्टीला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हवं तसं आम्ही या सृष्टीबरोबर जर आम्ही वागायला लागलो तर एक दिवस सृष्टी तर राहील, ती स्वतःला सावरेल. आम्ही नाही, आम्ही संपलेले असो. बरोबर आहे. आणि म्हणूनच मला वाटतं सगळ्या ग्रंथांमध्ये, सर्व धर्मांमध्ये शेवटी लिहिलेलं आहे
महाप्रलय येणार, महारोग येणार आणि संपूर्ण मानवजात काय होणार, नष्ट होणार. बरोबर आहे, नष्ट ती होणारच आहे, पण लवकर करू नका, घाई करू नका नष्ट करण्याची. जीवनाचा आनंद घ्या. आणि माणसा कधी होशील माणूस आहे की नाही, असं म्हणायची वेळ आली आता माणसावर. अरे माणसा कधी होशील माणूस. माणसाने जर माणूसच नाही व्हायचं, मग कोणी माणूस व्हायचं? प्राण्यांनी व्हायचं का? जंगलाली व्हायचं? हा, हे तर श्रेष्ठच आहे आपल्यापेक्षा. नदी श्रेष्ठच आहे. तुम्ही जीवन जगून अनुभवलं पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही त्याचं काय ठेवलं पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. आणि मग माणसाचं जीवन जर समृद्ध करायचं असेल तर त्याने या तिघांचे जीवन आहे त्यांचा महान जीवनाचा आदर ठेवला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि आम्ही जर अशा प्रकारे जर काळजी घेतली तर नक्कीच आमचं जीवन समृद्ध होण्याशिवाय राहणार नाही. आणि असं समृद्ध जीवन आज प्रत्येकजण अपेक्षा करतोय, परंतु ते निसर्गाच्या विरोधात जाऊन करतोय. आणि म्हणून निसर्गाला सोबत घेऊन आज सर्व श्रीमंत लोकांना फार्म हाऊस आहे, बरोबर, रिसॉर्ट कुठं असतात. तुम्ही असं कधी पाहिलं का की शहरामध्ये मध्यभागी रिसॉर्ट आहे? म्हणजे असेल त्याला कोणी विचारत नाही, पण त्याला तिथं पण जंगल उभं करावं लागतं. त्याला तिथं पण झरे, डुप्लिकेट झरे असतील, फाउंटन्स असतील, हे सगळं त्याला असं निसर्गरम्य परिसर त्याला काय करावं, नकली गाव हे पण उभाच करावं लागतं, बरोबर आहे. परंतु फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट हे तुम्हाला जंगलाचा सहवासामध्ये मिळते. तुम्हाला नदी असेल, तिथे पर्वत असेल, तिथे जंगल असेल, ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा असतात ना, तेव्हा ती श्रीमंत आहे महागडी ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला ती लोक तिथे जातात. मला सांगा, हे तर निसर्गाने आम्हाला फुकट दिलं. शेतकऱ्याला फुकट दिलं की नाही? शेतकऱ्याला ते नष्ट करून येते. त्याच्या शेतामध्ये असलेले झरे ओढे त्यांनी भुई सपाट करून टाक. त्याच्या आजूबाजूला असलेली झाडं त्यांनी सावलीमध्ये पीक येत नाही म्हणून तोडून टाकली. तर गंमत अशी झाली, त्याने जसे झाडे तोडले ना तशी त्याच्या विहिरीचं पाणी खाली येत. त्या बावळ्याला हे कळतच नाही. पाणी जर नसेल तर जीवनच समजणार. पाणी हेच काय आहे, जीवन आहे. मग तो 4 किलोमीटर वरून सायपन करतो. म्हणजे आपल्या वावरामध्ये पाणी होतं, हजारो लिटर पाणी ते झाडं साठवून ठेवायचे, लाख लिटर पाणी. आता तो बाहेर तळ करतो पैसे घालून, शासनाचं अनुदान घेऊन. किती वेळेपणा आहे. शेत चिल्लीचा हा दुसरा पार्ट आहे, पार्ट नंबर 2. म्हणजे निसर्गाने जे दिलेलं आहे, तू जर झाडं जर बांधायला ठेवली, मला सांगा प्रत्येक शेतकऱ्याने जर आपल्या बांधाला जर झाडं ठेवली, त्याच्या विहिरीचं पाणी आटणारच नाही. कारण तेच तर पाणी तुमच्या विहिरीमध्ये टपक असतं, पाझरत असतं. झाड वर्षभर ते साठवून ठेवायचं. मग आपण असं म्हणतो झाड आमचे कोण, वृक्षवल्ली आम्हा वगैरे. साधू संतांना कळलं, पण या महामूर्खाला कळत, बरोबर आहे. म्हणून झाडं जपली पाहिजे. तुमच्या झाडासाठी तुम्ही तुमचं 1 गुंठा 2 गुंठे जमीन नापीक राहू द्या, पडीक राहू द्या, पण त्या 1 गुंठा जमिनीमुळे तुमची बाकीची 39 गुंठे जमीन पिकेल. हे माणसाला कधी कळेल? तो बांध महत्वाचा आहे. त्या बांधाखाली जे गवत आहे तिथे सगळे तुमचे जीवाणू असतील, वर्षभर त्याचं संवर्धन त्या बांधामध्ये होते. लोकांनी बांधच नाही ठेवलीस. आता काय सांगायचं, बांधावरून म्हणणं, अरे बावळ्यांनो बांध आहे म्हणून तुमचा जॉईंट आहे. तुम्ही जे बांधच नाही ठेवले ना तर तुम्ही पण नाही राहत. ज्या शेतकऱ्याने आजही बांध जोपासलेले आहे, त्याच्यावरती भरपूर गवत आहे आणि त्याच्यावर पूर्ण झाडं आहेत, त्याला फळं पण खायला भेटतात आणि त्याची शेती पण चांगली पिकते. म्हणून मित्रांनो, आणि ते वर्षभर त्या झाडांचा पालापाचोळा पडतो, त्याचं ह्युमस तयार होतो, गांडुळांना खाद्य तयार होतं. म्हणजे आपण ह्या दृष्टीने कधी जर बघितलंच नाही तर आपलं जीवन कधीच माणसाला कळणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने हे जपले पाहिजे, डोंगर जपले पाहिजे. कारण डोंगरच काय करतात, पाणी जे आहे हे आकाशातून खाली आणतात. हे त्यांच्याकच फक्त ते सूत्र आहे. मग तुम्हाला नाहीतर मग दुबई सारखे फवारे मारायला लागतील दाखवांवर. हा, आणि ते फवाऱ्यामध्ये जर एखादा ढल जर फुटला तर तुमचा अख्खा पान किती धुलले आहे की नाही.
एवढी भयंकर ताकद त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला की दुबई वर पाण्यावर तरंगताना दिसली होती ना. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, निसर्गाशी छेडछाड न, राईट. आणि म्हणून आपण हे निसर्ग जपला पाहिजे. निसर्ग जपणे, जंगल, नद्या आणि पर्वत जपणे म्हणजे स्वतःला जपणे आहे. हे ज्या दिवशी माणसाला कळेल त्या दिवसानंतर माणसाचं जीवन खऱ्या अर्थाने जाईल.